पत्रकार थोरातांच्या हल्लेखोरांना मोका लावा, श्रीरामपुरात पत्रकारांची मागणी। अहिल्यानगरमध्ये पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अहिल्यानगर शहरातील साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ आक्रमक झाला आहे। थोरात यांच्यावर हल्ला करून मारहाण करणाऱ्या 6 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवार आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली। नेमकी काय आहे पत्रकार संघाची मागणी आणि काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर शहरातील साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवार आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना पत्रकारांनी निवेदन दिले। पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे संघाने म्हटले आहे। थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधित 6 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। पत्रकार आपल्या वृत्तपत्र, टीव्ही आणि पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर विविध घटनांची बाजू मांडत असतात, मात्र आपल्या विरोधात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पत्रकारांना लक्ष केले जात असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला। त्या गाडीला काहीतरी धक्का लागला किंवा त्या समोरच्या गाडीला धक्का लागला असा काहीतरी त्यातून वाद झाला। वाद झाल्यानंतर हा पत्रकार बांधव असल्यामुळे सकारात्मक घेतलं, बा जाऊ द्या, झालं गेलं, काय असेल, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर आपण भरू पाहू असं झालं। तर त्यानंतर काय झालं, हे इतकी बेदम मारहाण झाली त्या पत्रकाराला तर त्यांना डायरेक्ट रुग्णालयात ऍडमिट करावं लागलं। त्यांना त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। मग आमच्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, शहरातल्या संघटना जागृत झाल्या, SP साहेबांना भेटले, निवेदन दिलं, गुन्हा दाखल झाला। परंतु साहेब याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागलाय का अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली। कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंदेवाल्या विरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडकदिन कृत्य घडून आणलं जातं का, या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या। म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या। शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत। आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकावलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी ही बी आमची विनंती आहे। आणि पत्रकार संघटना त्यांच्याशी संघर्ष करायला भक्कम आहेत, परंतु आम्ही लेखणीने काम करतो, नाही तर आमच्या मागे बी सर्व समाजातील घटक उभे राहून त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढतील आणि समोरच्याला सुद्धा जाब विचारण्याची हिंमत सर्व पक्ष दाखवू शकतात। परंतु आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही। आमची पत्रकार संघटना अतिशय भक्कम आणि जागृत आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये बी ताकद आहे। आम्ही नेता घडवतो बी आणि नेत्याला खाली बसवतो बी, तसंच चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक बी करतो, चुकीचा वागला त्याची बातमी छापतो। अशा प्रकारातून जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। पत्रकारांच्या संरक्षणाचा जो प्रश्न वारंवार पुढे येते या छोट्या छोट्या घटनांवर या कशा कमी होतील किंवा पत्रकार तक्रार वेळीच दखल घेतली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो। यावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, करण नवले, नागेश सावंत, महेश रक्तादे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, पद्माकर शिंपी, सचिन उगडे, जयेश सावंत, सलीम पठाण, राहुल मुत्ता, सुधीर लोळगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चित्ते, रियाज पठाण आदी पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाने केली आहे। आता या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाते याकडे पत्रकार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्ट आणि बातम्यांसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।